औरंगाबाद तालुका म्हणजे डाळिंब आणि मोसंबीचा आगार. मात्र यंदाच्या दुष्काळाने हे संपूर्ण आगारच गारच झालंय. काही अंशी तग धरलाय तो डाळिंबाच्या बागांनी. ज्या शेतकऱ्यांनी पाण्याचं नियोजन केलं ते बागा वाचवण्यात यशस्वी ठरलेत. असंच पाण्याच्या काटेकोर वापरावर डाळिंबाची बाग जगवणारे शेतकरी म्हणजे औरंगाबादच्या वरझडी येथील भारत पठाडे. अवघ्या 21शीतल्या या तरुण शेतकऱ्यानं ऐन दुष्काळातही आपली डाळिंबाची बाग जगवली. नुसती जगवली नाही तर ज्यापासून त्यांनी चांगलं उत्पादन देखील मिळवलंय. पाण्याचं काटेकोर नियोजन, पिकांचं चोख व्यवस्थापन आणि अपार मेहनत यामुळेच त्यांना हे सगळं शक्य झालंय. आज आपण त्यांच्या डाळिंब बागेला भेट देणार आहोत. चला तर मग जाऊयात पठाडे यांच्या वरझडी गावात. माळरानावर असलेल्या वरझडी गावच्या भारत पठाडे यांची ही डाळिंबाची बाग. पावसाच्या पाण्यानं या बागेनं जणू हिरवाईचा शालू नेसल्याचा भास होतो. इतकी टवटवीत आणि सुंदर बाग काही दिवसांपूर्वी मात्र धोक्यात आली होती. मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाचा फटका फळबागांनाही बसला आणि एक एक करत अनेक डाळिंब आणि मोसंबीच्या बागा तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. वरझडीच्या भारत पठाडे या तरुण शेतकऱ्यानं मात्र पाण्याचं नियोजन करून या बागेला अगदी मुलाप्रमाणे जपलं आणि आज या बागेत नंदनवन फुलून आलंय. शेतीचा जास्त अनुभव नसतानाही भारत यांनी आपले वडील शिवनाथ पठाडे यांच्या मदतीनं आज शेतीत चांगली प्रगती साधलीय. या पितापुत्रांनी करमाड परिसरात असलेल्या डाळिंबाच्या बागा पाहून पारंपरिक शेतीला फाटा देत डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला. बाग आम्ही सुरुवातीपासून करत नव्हतो. आमचा अगोदर मक्का, कपासी, पुन्हा गोबी, टमाटा हेच पीक असायचं अगोदरचं. आणि पारंपरिक शेती आम्हाला पाणी वगैरे काही नव्हतं. जे पावसाचं पाणी असं तेवढंच करायचं आम्ही. तर तिथपर्यंतच आम्ही शेती करायचो. नंतर थोडं वळलो की कृषी बाग 7 लागली आम्हाला त्यानंतर. आणि गाईडलाईन भेटलं, विठ्ठलराव भोसले झाले, शेषराव पाटील दौंड झाले यांचं. तर मग त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की बागाकडे वळवून चालेल, फळबागाकडं. अगोदर फळबाग कुठलीच नव्हती. परवडत म्हणल्यापेक्षा आम्हाला पाण्याचा कुठलाही उल्लेख म्हणजे उपलब्ध नव्हती अगोदर पाण्याची. तर परवडाचा विषय नव्हता. पण नंतर शेततळे वगैरे गेले आणि डाळिंबाकडे वळता आला. पठाडे यांची एकूण जमीन 11 एकर आहे. ती 2 ठिकाणी आहे. डाळिंब लागवड करण्याचं ठरवल्यानंतर या पितापुत्रांनी परिसरातील अनुभवी बागायतदारांच्या बागेंची पाहणी केली. त्यानंतर 2006 मध्ये कृषी विभागाशी संपर्क साधला. रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेमध्ये भाग घेऊन लागवड केली. सुरुवातीला जमिनीची चांगली मशागत केली. जमीन हलकी आणि मुरमाड अशी असल्यानं प्रथमतः 2 बाय 2 बाय 2 फूट आकाराचे खड्डे खोदले. त्यात गाळाची माती, चांगले कुजलेले शेणखत आणि सुपर फॉस्फेट खताचे मिश्रण टाकले. तत्पूर्वी 10 ते 15 ग्रॅम फोरेट टाकले. कृषी विभागाच्या परवान्याच्या आधारे शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतून आणलेली भगवा डाळिंब कलमे आणून लावली. ठिबक सिंचन होतच सुरुवातीला 4 तास पाणी दिलं. त्यानंतर 3 दिवसाआड 1.5 ते 2 तास पाणी दिलं. 1 महिन्याच्या अंतरानं विद्राव्य खते दिली. डाळिंबाची वाढ चांगली होत होती. त्यांची 4.5 एकर डाळिंब जुनी आहे. त्यातही 6 आणि 4 वर्ष असे बागेचे 2 प्रकार आहेत. नवीन 3 एकर बाग असून ती 14 महिने वयाची आहे. रोप लागवडीसाठी त्यांनी 11 बाय 8, 12 बाय 8 आणि 15 बाय 8 असं वेगवेगळं अंतर ठेवलं. 2 बाय 2चे गड्डे करून शेणखत भरून त्याच्यामध्ये सुपर फॉस्फेट, थायमेट वगैरे टाकून सनी गड्डे उन्हाळ्यातच खोदले होते अगोदरच. आणि ऑगस्टमध्ये लागवड केली आम्ही पाणी झाल्यानंतर, विरलं पाणी आल्यानंतर. आम्हाला कृषी विभागामार्फतच रोपं आदर्श नर्सरी विठ्ठलराव भोसलेकडे मिळाली. आणि 11 बाय 8वर आम्ही 6 एकरची लागवड केली होती अगोदर सुरुवातीला. 6 एकरमध्ये 630 झाडापर्यंत पूर्ण प्लॉट आहे आमचा. 2 महिन्यात झाडांच्या फांद्या जमिनीवर लोळू लागल्या. जमिनीपासून 1.5 फुटांपर्यंतच्या सर्व फांद्या काढून घेतल्या. इतर फांद्यांचे शेंडेही कापून झाडास योग्य आकार दिला. 1 फुटाचे गादी वाफे तयार केले. ते करतानाच त्यात शेणखत टाकले. त्यावर कीटनाशक पावडर टाकली. डाळिंबाची दुसरी छाटणी पहिल्या छाटणीनंतर 4 महिन्यांनी केली. त्यामुळे झाडाची अवास्तव वाढ थांबवून त्यास चांगला आकार देता आला. गादी वाफे पुन्हा व्यवस्थित करून घेतले. पाण्याबरोबर रासायनिक आणि जैविक खतांच्या नियोजनाबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांचंही नियोजन केलं. त्यामुळे झाडाची निरोगी आणि सशक्त वाढ झाली. लागवडनंतर आम्ही एक 6-7 महिन्यानंतर शेणखत दिलं. पुन्हा 10-26-26 दिलं. सेकंडरी दिलं, मायक्रोन्यूट्रन दिलं थोडं. आणि अधूनमधून रोगर, कॉम्फिडर, पुन्हा 22-10, M45, ब्ल्यू कॉपर याच्या आलटून पालटून फवारणी घेत राहिलो पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यात थ्रिप्ससाठी यासाठी. तर झाडं डेव्हलप झाली आणि 16 महिन्यात आम्ही बाग पकडल्यानंतर. झाड सशक्त असेल तरच त्यापासून चांगलं उत्पादन घेता येतं. यासाठी रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांचंही व्यवस्थापन तेवढंच महत्त्वाचं होतं.
आपल्या शेतातील शेणखत, गोबर गॅस स्लरी आणि काही विकतचं कंपोस्ट खत आणून पठाडे यांनी ते झाडांना दिलं. प्रति 50 झाडांसाठी 1 ट्रॉली कंपोस्ट खत हे प्रमाण वापरलं. तसंच 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 200 ग्रॅम पोटॅश आणि 1 किलो युरिया तसंच 1 ते 1.5 किलो निंबोळी पेंट प्रति झाड असा वापर केला. त्यानंतर 1 दिवसाआड प्रति एकर 3 किलो 19-19-19 तसंच 0-52-34 आणि अन्य विद्राव्य खते वाढीच्या शेवटच्या टप्प्यात वापरली. खताच्या मात्रा देण्यापूर्वी पान आणि देठांचे पृथक्करण केलं जातं. फवारणीचं तसं दिवसावर म्हटल्यापेक्षा वातावरणानुसार आहे. उन्हाळ्यात फवारणी कमी लागते बुरशीनाशकाची, आणि पावसाळ्यात जर झाडावर माल असेल तर आर्द्रता आणि ह्युमिडिटी असल्यामुळं तर फंगस जास्त राहतो, त्यावेळेस बुरशीनाशकाची फवारणी वाढावं लागते. सुरुवातीला 1261 देतो. आता याच्यावर झाडावर फळं असल्यानंतर समजा बहार धरायचं आपल्याला, तर सुरुवातीला 1261, नंतर 1340-13, नंतर 19-19, शेवटच्या टप्प्यामध्ये 13-045, 0050 हे ड्रिपमधून देतो. डाळिंब लागवड, शेततळ्याचे खोदकाम, अस्तरीकरण, प्लास्टिक आच्छादन आणि गोबर गॅस संयंत्रणासाठी कृषी विभागाच्या अनुदानाची मदत पठाडे यांना झाली. वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेणं, त्याचबरोबर त्यांच्याशी चर्चा केल्यामुळे पठाडे यांना त्याचा फायदा झाला. कृषी विभागाचं पण त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्यामुळं ते ह्या पिकाकडे वळले. आणि त्याच्यानंतर मग 2010ला सुद्धा त्यांना डाळिंबाचं आपण लागवडीसाठी अनुदान दिलं. पूर्ण 3 वर्ष त्याचं अनुदान दिलं जातं, खड्डे खोदणे, आंतरमशागत वगैरे. आणि दुसरं म्हणजे गेल्या 2 वर्षात पावसाचं प्रमाण फारच कमी असल्यामुळं त्यांनी मग दुसरा एक पर्याय निवडला की आपल्याला शेततळं करणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार RKVY अंतर्गत त्यांनी आमच्या कृषी विभागाकडे अर्ज दिला. त्याच्यानुसार त्यांना आम्ही शेततळं खोदकामाची परवानगी दिली. शेततळं झाल्यानंतर त्यांनी पन्नीचं पण अनुदान आम्ही त्यांना दिलं. त्याच्यावरती पण त्यांची बाग आज त्याच्यामुळे जिवंत आहे. पठाडे यांनी पाण्याचं काटेकोर नियोजन केलंय. त्यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 50 लाख लिटर आणि 75 लाख लिटर क्षमतेची 2 शेततळी घेतली आहेत. मागील वर्षी शेततळ्याचा आधार राहिल्यानं बाग जगवणं सुलभ झालं. शेतात 2 विहिरी आहेत. एक विहीर नदीच्या काठाजवळ असल्यानं पावसाळ्यात ती तुडुंब भरते. त्यातील पाणी उचलून शेततळं भरलं जातं. तसंच जवळपास 5 किलोमीटर अंतरावरील तलावाजवळ जमीन घेऊन तिथं विहीर खोदली आणि त्यातून पाणी आणलं. विहिरीचे पाणी संपले की शेततळ्यातील पाण्याचा उपसा करण्यात येतो. त्यामुळे किती पाणी द्यायचं याचा अंदाज बांधणं सोपं जात असल्याचं पठाडे सांगतात. अगोदर विहीर होतं, एक पहिल्या वर्षी मग टँकरनं पाणी टाकून सनी बाग वाचवली. पण नंतर कृषी विभागात आम्हाला शेततळं भेटलं RKVYमधनं. तर ते जवळपास 55-60 लाख लिटरचं तळं आहे, आमचं शेततळं आहे. तर 3 वर्ष काही अडचण नाही आली. ह्या वर्षी पुन्हा परत तळं दिलं आम्हाला कृषी विभागानं. तर दुसरं एक तळं करून सनी आता जवळपास 75 लाख लिटरचं आहे. दोन्ही तळे यावर्षी भरून घेतले आम्ही. थोडं पाणी आलं तर तलावाला वर 5,000 तलाव 1 नंबर. थोडं पाणी आल्यामुळं दोन्ही शेततळे भरून घेतले आणि आता 4.25 एकर फळबाग आहे माझ्यात. पठाडे यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात 2 वेळेस मोकळे पाणी देऊन आर्द्रता कायम राखण्याचा प्रयत्न केला. नवी डाळिंब लागवड शेततळ्या शेजारी असून पूर्वीची लागवड गावाजवळील शेतात आहे. दोन्ही शेतातील अंतर जवळपास 1 किलोमीटर आहे. पूर्वीच्या डाळिंब बागेपासून शेततळ्याचे अंतर 1000 मीटर आहे. त्यासाठी त्यांनी 106 पाईप वापरून पाईपलाईन केली आणि डाळिंबासाठी सिंचन केलं. सरासरी दिवसाला 40 लिटर पाणी लागतं दिवसाला. म्हणजे झाडावर जर फळं असेल तर दिवसाला 40 लिटर पाण्याची गरज आहे उन्हाळ्यामध्ये. आणि आम्ही शक्यतो आंबे बहारच करतो, त्यामुळे पाणी जास्त लागतं आम्हाला. यावर्षी खूपच भयंकर म्हणजे ऊन आणि पाण्याची अडचण खूप आली आम्हाला. पण शेततळ्यामुळे तितकी जाणवली नाही. आजूबाजूचे शेतकरी आमची परेशान आहे. आणि मल्चिंगमुळं आमचं 30% यावर्षी पाणी वाचलं. शासनामार्फत कृषी विभागामार्फत आम्हाला मल्चिंग दिली आणि अनुदान पण भेटलं. भारत यांनी खऱ्या अर्थानं शेतीत आधुनिकता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी वडील शिवनाथ पठाडे यांची ही मोलाची मदत मिळते. मी इथं नुसतं आपलं देखरेख करतो, मुलगा पूर्ण काम पाहून घेतो. मी आपल्या इकडं तिकडं काम मुलगा करतो आणि मी आपल्या इकडं देखरेख मंजूर याचं काम मी करून घेतो. खत बी हे मागं काय मंजुराला पैसे काय द्यायचे ते मी आपलं मागचं काम करून घेतो. तो आपलं कुठं मार्केटिंग काय आहे काय नाही मुलगा करून घेतो. कोणी व्यापारीचे येते नाही तर मग मार्केटिंग पाहायला जातो तो. एकूण नियोजनातून पठाडे यांनी बागेतून चांगलं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला. मागील वर्षी 4.25 एकर बागेतून त्यांना एकूण 46 टन उत्पादन मिळालं. त्याला प्रति किलो 45 पासून ते 65 रुपयांपर्यंत दर मिळत राहिला. त्यामुळे 11 टन माल त्यांनी नाशिक बाजारपेठेत विकला. उर्वरित सर्व माल व्यापाऱ्यांना जागेवरच दिला. तर 2011 मध्येही त्यांनी उत्पादन घेतलं. त्याला प्रति किलो 52 रुपयांपर्यंत दर मिळाला होता.
दरवर्षी आंबे बहर घेण्याचे पठाडे यांचे नियोजन असते. यंदाही या बहराची अवस्था समाधानकारक असून मागील वर्षाच्या तुलनेत अधिक उत्पादन आपण घेऊ अशी त्यांना अपेक्षा आहे. डाळिंबाचा उत्पादन खर्च एकूण उत्पादन योग्य क्षेत्रात जवळपास 6 लाखांपर्यंत येत असल्याचं पठाडे यांनी सांगितलं. आम्ही 4 वर्षांना माल जागेवर दिलेला आहे व्यापाऱ्याला. 2 वर्षी एक्सपोर्ट केलं होतं, पण तो व्यापाऱ्यामार्फतच, म्हणजे आम्ही स्वतः एक्सपोर्टचं आपल्याकडे कुठलं काही हे नाही, परमिशन नाही. पण एक्सपोर्ट क्वालिटीचा 2 वर्ष माल काढला. मागच्या वर्षी सरसकट दिला होता, क्वालिटी थोडीशी कमी असल्यामुळे मागच्या वर्षी. तर ह्या वर्षी पण आता अपेक्षा आहे चांगलं राहील नुसार. नाही, एकरी 1-1.5 लाख रुपये खर्च येतो डाळिंबाला, पण उत्पन्न सध्या तरी रेट चांगले आहे, म्हणजे 55-60 रुपये किलोचे रेट मिळत आहेत. तर एकरी 8-10 लाख रुपये होऊन जातील. मागच्या वर्षी आम्हाला निघला 46 टन माल निघला होता, तर ह्या वर्षी 50-55 टनापर्यंत अपेक्षा आहे आम्हाला. खर्च नुसतं डाळिंबावर जर पकडला, नुसतं डाळिंबासाठी झालेला खर्च, तर एक 4.5 ते 5 लाख रुपये खर्च येतो. 4 एकर समजा, 4.25 एकर बाग आहे माझी, तिथपर्यंत. उत्पन्न मागच्या वर्षी मिळालं 25 लाख रुपये, त्यातले एक 5 लाख रुपये समजा खर्च झाला, 20 लाख रुपये नफा आला 4 एकरमध्ये. प्रगतिशील शेतकऱ्यांचं मार्गदर्शन, कृषी विभागाचे सहाय्य आणि अभ्यासाबरोबरच मेहनत यातून भारत हे अगदी कमी वयात कसलेले शेतकरी म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाऊ लागलेत. डाळिंब बागेतून त्यांना आता लाखोंचं उत्पन्न मिळतंय. शेतीनं दिलेल्या उत्पादनातून कार घेणं पठाडे यांना शक्य झालंय. ऐन दुष्काळात फळबाग वाचवण्याचं कसब देखील त्यांनी दाखवलंय. जमीन कशीही असली आणि कितीही संकट आली तरी ती कसणारा चांगला असेल, शास्त्रोक्त पद्धतीनं शेतीला आकार देणारा आणि खंबीर असेल तर यश त्याच्यापासून दूर नसतं, हेच भारत पठाडे यांनी दाखवून दिलंय. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद.